नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक भावाला रक्ताच्या थरोळ्यात पाहताच त्यानं हंबरडा फोडला। टोमॅटोचं कॅरेट घेऊन घराकडे तो निघाला, मात्र घरी पोहोचलाच नाही आणि तो रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं समोर आलं। घरचा करता गेला, आम्ही जगायचं तरी कसं, अशा पद्धतीने वडिलांनी देखील हंबरडा फोडला आणि वडिलांकडे पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या। गुरुवारी सायंकाळची ही घटना आहे। शेतातील टोमॅटोचे कॅरेट वाहनात भरून गावातल्या घरी जातो असं सांगून तो निघाला, मात्र तो घरी परतलाच नाही। तो रक्ताच्या थारोळ्यात असल्याची बातमी घरी मिळाली। वाटेतच त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला अशी चर्चा सर्वत्र झाली आणि धक्कादायक हा प्रकार समोर आला, त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा। नाशिकच्या लोहशिंगवे परिसरातील ही घटना। सुदाम जुंद्रे असं या मृत व्यक्तीचं नाव। सुदाम हा काल पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। ही माहिती ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे आणि सुदामचा भाऊ मधुकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुदामला बघताच त्याचा भाऊ मधुकर याने हंबरडा फोडला। सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी करत पंचनामा केला। यानंतर सुदामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, मात्र घटना घडल्याच्या 100 मीटर अंतरावरच रेल्वे रूळ असल्याने हा रेल्वे अपघात आहे की बिबट्याचा हल्ला अशी साशंकता असल्याने वनविभागाने 2 वेळेस पंचनामा केला। यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागावर संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला। अखेर पोलिसांनी समजूत काढून रात्री 8 वाजता मोठ्या शोकाकुल वातावरणात सुदाम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सुदाम हा घरातील थोरगा मुलगा असल्याने करता धरता होता। मोलमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, मात्र त्याचा मृत्यू झाल्याने आमच्या कुटुंबाचा आधारच गेला असं म्हणत आम्ही जगायचं तरी कसं असा प्रश्न आमच्या पुढे असल्याचं सुदामचे वडील हे बोलू लागले। घटनेचा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या। शुक्रवारी दिवसभर लोहशिंगवे गावात शोकाकुल वातावरण होते। स्थानिकांकडून या बिबट्याचा हल्ला असल्याचा दावा करत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जातोय। कारणही तसंच आहे। या परिसरामध्ये आठवड्याभरात 2 वेळेस बिबट्यांचे हल्ले झाले आणि या भागात जवळपास 15 बिबट्यांचा वावर असल्याचं देखील सांगितलं गेलंय। गेल्या 3 महिन्यात 5 जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालाय। त्यामुळे हा देखील बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये सुदामचा मृत्यू झाला असं नागरिकांचं म्हणणं आहे। आता तरी वनविभागाने या भागात ठोस भूमिका घेऊन हा परिसर बिबट्यांच्या दहशतीतून मुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्यामुळे आता वनविभाग यावर काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण सह अमोल वाघमोडे, नाशिक।